मला लाईफ देऊन टाकलाय. तो तुमच्या जीवनात एवढी इंटरफेअर करत बसत नाही. तू उपवास नाही धरला मग तुझा गळाच दाबतो. तू एकादशी धरली नाही मग तुझ्याकडे पाहू का कापू का गळा, तुझ्याकडे असले 2 कोटी काढून घेतो असं कधी म्हणत नाही. त्याचा अलिप्ततावाद आहे. त्यानं तुम्हाला आयुष्य देऊन टाकलाय. कसं जगायचं हे तुम्ही ठरवायचं आणि त्याचा हिशोब आपल्याला शेवटी द्यायचा आहे. काय द्यायचा आहे? जन्माला येताना 2 खांद्यावर आला. जी नर्स असेल, जी आई असेल, 2 खांद्यांवर तिला मोठं केलं तुला. जन्माला आला 2 खांद्यावर आला. जाताना 4 खांद्यावर जातो. पण लक्षात ठेवा, शेवाळे महाराजांचं सांगणं आहे, जीव एकटा येतो आणि एकटाच जातो. त्यामुळे दिवाळी सुद्धा एकट्यालाच करायची. जगाला धरून तुम्हाला कधी करता येणार नाही. नाही करता येणार. जन्माला आला 2 खांदे होते, जाताना 4 खांदे होते, पण आला एकटा. देव विचारी, डोळे दिले तू काय उपयोग केला? कान दिले काय उपयोग केला? हात दिले काय उपयोग केला? पाय दिले काय उपयोग केला? डोळे तर त्यानंच दिले. काहींचे डोळे स्त्रियांना डोळे मारून नरकात गेले आणि काहींचे डोळे त्याच पांडुरंगाला पाहून वैकुंठापर्यंत गेले. सांगा ना मला. अरे कान तेच आहे. काहींच्या कानानं नेहमी भावगीत, सुगम संगीत, नाट्यगीत, भगवंताचे अभंग, गवळणींची आत्मकथा ऐकली आणि काही कानांनी नारंगावचे टाळ ऐकले, चौफुल्याचे टाळ ऐकले. ऐकले की नाही? कान तेच आहे ना. पाय देवानं सगळ्यांना सारखे दिले. काहींचे पाय संध्याकाळी मदिरालयाच्या पायऱ्या चढतात, तर काहींचे पाय रोज सकाळ संध्याकाळ मंदिराच्या पायऱ्या चढतात. तुम्ही ठरवायचं की वापर कसा करायचा. देऊन टाकलं तुम्हाला. शेवटी विचारीन फक्त, मी जे जे दिलं त्याचा वापर तू कुठं केला. 90% दुःख देवनिर्मित नाही, स्वनिर्मित आहे. तुम्ही निर्माण केलेली दुःख आहेत. जन्माला येताना 2 खांद्यावर आला, जाताना 4 खांद्यावर जातो. मी काय बोललो लक्षात आलं तर पा. जन्माला येताना 2 खांद्यावर आला. जी नर्स असेल, जी आई असेल, 2 खांद्यांवर तिला मोठं केलं तुला. जन्माला आला 2 खांद्यावर आला. जाताना 4 खांद्यावर जातो. पण लक्षात ठेवा, शेवाळे महाराजांचं सांगणं आहे, जीव एकटा येतो आणि एकटाच जातो. त्यामुळे दिवाळी सुद्धा एकट्यालाच करायची. जगाला धरून तुम्हाला कधी करता येणार नाही. नाही करता येणार. जन्माला आला 2 खांदे होते, जाताना 4 खांदे होते, पण आला एकटा आणि जावं मात्र एकटा लागणार आहे. जेव्हा जन्माला येताना तुम्ही मिठाई वाटता, तो जी मिठाई वाटली जाते ती तुम्ही खाऊ शकत नाही. जन्माला आला मिठाई वाटली, तुम्हाला दिली काय थोडीफार? जन्माला आला ती मिठाई तुम्ही खाऊ शकत नाही. आणि तुमच्या 10व्याला जे घातलं जातं ना, जे गोड बनवतात ते सुद्धा खाऊ शकत नाही. मग कशासाठी अट्टहास एवढा? जन्माला आला ती मिठाई सुद्धा खाली नाही, 13व्याची 10व्याची बुंदी सुद्धा खाऊ शकला नाही. मग मधी धडपड कशासाठी आहे? कशासाठी धावपळ आहे तुमची? कधी कळणार तुम्हाला? म्हणून पहिला मंत्र मी दिला, जीवनाच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहा. दुसरा मंत्र आहे, व्यर्थ लालसा ठेवू नका. काल परवा माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. माझ्या हातानं माळ घातलेली आहे. नवरा बायको 2 जण आले. म्हणला, महाराज हिला जरा समजून सांगा. पती पत्नीच्या नात्यात ज्यावेळी तिसऱ्याला इंटरफेअर करावा लागतो ना, त्यावेळी समजावं आपल्या नात्याचं दिवाळं वाजलंय. आणि त्यातल्या त्यात कोर्टाला इंटरफेअर लागला तर समजावं समज व्यवस्थाच बिघडली. काय झालं? नवरा बायकोच्या नात्यात तिसऱ्याची गरज नसली पाहिजे. आणि ज्या दिवशी तिसऱ्याची गरज लागेल ना, समजावं आपलं नातं संपलेलं आहे, काही नाही राहिले. तो म्हणला, महाराज हिला जरा समजून सांगा. मी म्हटलं, काय झालं? म्हणले, महाराज काल मला कंपनीला सुट्टी होती. म्हणलं मग? म्हणला, सहज हिचं कपाट उचकलं, हिच्या साड्या मोजल्या तर 1,500 साड्या आहेत तिच्या. किती?
म्हणला काही तर वापरल्या सुद्धा नाही, त्या घडीवर फाटल्यात असतात काहींकडे. आता काल पेपरला बातमी वाचली श्रीगोंद्याची, तर बघा पेपरला बातमी होती श्रीगोंद्यामधली, एका बाईनं कपाट उघडलं आणि सगळा साड्याचा ढीग अंगावर आला आणि त्यात मिली ती. हा, तुम्ही वाचित जा, वाचित जा, अशा बातम्या वाचत जा, महत्वाच्या असतात कधी कधी. पाटील, पूर्वीच्या काळी एक भाऊ गावात जाऊन आला तर त्याचं शर्ट दुसऱ्या भावानं घालायचं आणि मग गावात जायचं. आता तसं राहिले का? आता शेवटच्या क्षणाला सरपणाची सुद्धा गरज नाही, लाकडाची सुद्धा गरज नाही, एवढी कपडे झाल्यात की नाही मला सांग. ती बाई म्हणला 1500 साड्या महाराज घालायला नको का? घडीवर फाटल्यात पण ही बाई घालत नाही. मी म्हणलं ताई खरं सांग, तुला किती साड्यांची गरज आहे? मला म्हणली महाराज मला किमान 500 तरी साड्या पाहिजे. मी म्हणलं असं कर मग, वरच्या या दिवाळी आता चालू आहे दिवाळी, वरच्या ज्या साड्या आहेत ना 1000 साड्या, झोपडपट्टी एरियात जा, ज्या माझ्या आया बहिणी आहेत का ज्यांची दिवाळी होत नाही, अंगावर साडी नाही, त्यांना वाटून टाक. आता गुरु असल्यामुळे तिला काय नाही म्हणायची ताकद आहे. काही बोलले नाही बिचारी. आणि मला काल इकडे येताना फोन आला, महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गुरुदेव 1000 साड्या वाटल्या. 1500 साड्यांचं कलेक्शन घरात असताना जो आनंद मिळाला नाही ना, तो 1000 साड्या वाटून मला मिळाला. तत्क्षणात लालसा सोडा, दिवाळी झाली तुमची. तत्क्षणात जिथं लालसा ठेवायची, कुठं सोडायची हे सुद्धा कळालं पाहिजे. मांडवगण फराट्यामध्ये गोशाळा बांधायची आणि काही लोक वर्गणी मागायला आले. ज्याच्या घरी गेले तो सकाळी तुळशीला पाणी घातलं, गंध लावला होता, देवपूजा झाली, तो म्हणला या अतिथी पूजनम प्रतिदिनम मिष्टानम पाणम गृही साधू संगमोपासते सततम धन्य ग्रहस्थाश्रम. या बसा, धन्य झाला माझा ग्रहस्थाश्रम, तुमचे पाय लागले, बसा. तो म्हणला अगं पाहुणे आले, जरा दूध तयार कर. तिनं दूध गॅसवर ठेवलं आणि जवळ 5 माचीच्या काड्या ओढल्या. पहिली ओढली विजून गेली, दुसरी ओढली विजून गेली, तिसरी गेली ओढली विजून गेली, 5 विजल्या आणि याचं डोकं सटकलं. म्हणला तू या बापाच्या घरून आणती काय? 25 पैशाला एक काडी आहे. किती? आता जी वर्गणी मागायला आल्यात का त्यांचं तर अवसान गळालं. म्हणजे हा 25 पैशाचा जर हिशोब ठेवीत असेल, हा काय वर्गणी देणार आपल्याला? म्हणले उगाच आलो, म्हणले हे लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नसतं. म्हणले दूध पिले, म्हणले पण लबाडाच्या घरी आले, दूध तर पिऊन जाऊ, हे कधी काय बाहेर भेटत नाही, इथं दूध पिले. आणि मग यानं विचारलं वाह का आला होतात आमच्या घरी? म्हणले मांडवगण फराट्यामध्ये आपल्याला गोशाळा बांधायची. माझ्याकडून काय अपेक्षा आहे? म्हणले तुमच्याकडून वर्गणी पाहिजे. किती पाहिजे? ते म्हणले 5000. म्हणलं फक्त 11000 रुपये लिहा बरं. 11000 रुपये लिहा आणि पावती द्या, मी तुम्हाला लगेच पैसे देतो. गेलं कपाटातून 11000 मोजले, त्यांना दिले, पावती घेतली आणि सांगितलं जर काही कमी पडलं ना परत माझा घर आठवा. ह्या लोकांच्या डोक्यात मुंग्या आल्या हो. बायकोनं 5 काड्या नासवल्या तर याने बापाचा उद्धार केला आणि मी 5000 मागितले तर 11000 दिले. यांच्या डोकं बंद झालं. ते म्हणले महाराज एकच गणित सुटलं नाही आम्हाला, फक्त एवढी एक स्टेप सोडवा म्हणजे उत्तर येईल. म्हणले आम्ही 5000 मागितले तर तुम्ही 11 दिले, पण बायकोनं 5 माचीच्या काड्या वाया घालवल्या तर तुम्ही शिव्या दिल्या, काय कारण? त्यानं सांगितलं आज जे वैभव आहे ना, बंगला गाड्या बिड्या, यासाठी मी खूप कष्ट केलेत, रक्त विकून श्रीमंत झालो. एका काडीत सुद्धा गॅस पेटला असता, तिनं काळजीपूर्वक पेटवला असतात. पण 5 काड्या वाया घालवल्या, ₹1.25 वाया गेला किंवा काय असेल, 5 5 25, ₹2.5 वाया गेले किंवा ₹1.25 वाया गेला, काय असेल तो. तिथं जे पैसे गेले ते वाया गेले आणि जे मी 11000 दिले ना ते धर्माच्या आणि सत्कार्याला लागले, म्हणून मी तुम्हाला 11000 दिले. लालसा सोडायची कुठं आणि पकडायची कुठं हे सुद्धा कळालं पाहिजे. आणि जोपर्यंत कळत नाही ना
देव, मी मगाशी बोललो ना, छप्पर फाड के भी देता है और थप्पड मार के भी लेता है. त्यांनी चांगल्या चांगल्यांची जिरवली. अरे अभंग आहे ना, पुण्यवंताला पाताळ लोकी नेला ना त्यानं, आणि दरबार धुंद झाला जनाबाई म्हणते. पुण्यवंत तो पाताळ लोकी नेला, पुण्यवंत तो पाताळ लोकी नेला, धरित्री तो भाग्यवंत केला, धरित्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा कमाल केला. धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, 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 तुझा दरबार. या व्यासपीठावरून मी मंत्र दिला. मायबाप, तुम्ही ऐकणारे सुज्ञ आहे. कीर्तनाला किंवा अशी जी अमाप गर्दी असते, मी पाहिलं होतं सभेला पैसे देऊन लोक आणतात राजकारणी, पण अलीकडे कीर्तनाला सुद्धा जेवण ठेवल्याशिवाय लोक येत नाहीत. 7 ते 9 कीर्तनं ठेवली, नंतर जेवणं ठेवली, मग लोक कीर्तनाला यायला लागली. यांचा कधीच उद्धार होणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही सुज्ञ आहात, ऐकण्याची लालसा आहे, म्हणून कामधाम सोडून माझ्या पुढे आहे, आणि म्हणून तुम्हाला मी ही सूत्र सांगतोय. बाकीकडे मी उधळला असता, आणि तसं मी उधळण्यातले पटाईते, पेरीत नाही मी कधी. उधळायला मी पटाईत आहे, पण कुठं पेरायचं आणि कुठं उधळायचं हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून आज उधळत नाही, मी पेरतोय. एक एक गोष्ट तुमच्या मनाशी जाऊन संवाद करतोय, मनाशी जाऊन बोलतोय. हे तुमच्या जीवनाच्या कामाचं आहे. आयुष्यामध्ये करोडो रुपये देऊन तुम्हाला हे मिळणार नाही. पहिलं मी मंत्र दिला होता, आयुष्याप्रती पॉझिटिव्ह राहा. दिवाळी जर करायची असेल तर दीपोत्सव करायचा असेल तर. दुसरा मंत्र आज मी देतोय, व्यर्थ लालसा ठेवू नका. तिसरा मंत्र मी तुम्हाला देतोय, 3 गोष्टी विसरा. नाही तर 2 गोष्टी तर नक्की विसरा. पहिली गोष्ट आहे, तुम्ही कोणाचं चांगलं केलं असेल, कोणावर उपकार केला असेल तर ते विसरून जा. आणि दुसरी गोष्ट आहे, तुमचं कोणी वाईट केलं असेल, तुम्हाला कोणी त्रास दिला असेल तर तुम्ही विसरून जा. बस या 2 गोष्टी विसरलात की झाली तुमची दिवाळी, झाला तुमचा दसरा. तुम्ही उपकार करता आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली दुसऱ्याला दाबत राहता. इतकं दाबता, इतकं दाबता, इतकं दाबता. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू, तुम्ही कुणाचा स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही. मग तो ज्यावेळी उलटतो ना, तुम्ही म्हणता बघा ना, एवढे उपकार केले आणि तो उलटला. अरे तू त्याचा स्वाभिमान विकत घेत राहिला. तू जर उपकार करून सोडून दिले असते ना, त्यानं जगामध्ये तुझे पाय धुवून पाणी पिलं असतं. पण तू जाणीव करू देत राहिला, मी केलं तुझ्यासाठी, मी केलं, मी केलं. दिवाळी अशानं होणार नाही. तो शिमगा होईल, अमावस्या होईल, पौर्णिमा होणार नाही. म्हणून तुमचं कोणी, परवाच्या दिवशीच्या एक वाक्य बोललो होतो, जगात फिरताना या हृदयात 2 गोष्टींना जागा द्या. डाव्या बाजूला स्मशानभूमी आणि उजव्या बाजूला मंदिर. एखाद्याची चांगली गोष्ट तुम्हाला दिसली, मंदिरात ठेवून पूजा करा. आणि एखाद्याची वाईट गोष्ट दिसली, तुमच्या डाव्या बाजूच्या स्मशानभूमीत दफन करून टाका. तुम्हाला हार्ट अटॅक कधीच येणार नाही. नित्य दिवाळी आतमध्ये चालू राहील. तुम्ही दुःखी होणार नाही, कधीच होणार नाही. आणि तुमचं कुणी वाईट केलं ना, माफ करायला शिका, त्याला क्षमा करा. मला सांगा, 5 पोरं मारली किंवा त्याच्याही पुढे जाऊन मी पुढे बोलेन, ज्यावेळेस अभिमन्यूला मारलं त्यावेळी म्हणते, शंड झाला काय तुम्ही? तुमचं गांडीव धनुष्य काय करतं? मी तुमची बहीण ना.
भीमा, तुम्ही माझे पती, पण गदा काय कामाची? मला जिवंत किंवा मेलेला अश्वत्थामा ज्यावेळी पकडून आणला त्यावेळी सांगितलं माफ करा. त्याच्या आईला किती वाईट वाटेल, पुत्र गेल्याचं दुःख मी भोगते, त्याच्या आईला भोगायला नको म्हणून सोडून द्या. शेवटी कृष्णानं उपाय काढला की तेच गेलं की मरण आहे म्हणून मणी काढून टाकला. विचार करा, आम्ही कधीतरी चिंतन करावं, कधीतरी विचार करावा. हा जो विचार आहे, हे जे चिंतन आहे, क्षमा करायला शिका. तुम्हाला एखादा त्रास देतोय ना, तुम्ही क्षमा करा. तुम्ही क्षमा करत नाही, कुणाचं वाईटही करू नका, कारण प्रत्येक गोष्ट या जगात रिटर्न होत असते. काय होत असते? जगाचा नियम आहे. तुम्ही जे द्याल तेच परत येत असतं, तुम्ही जे पेराल तेच उगवत असतं. म्हणून कधीच कुणाचं वाईट करू नका. जी प्रार्थना आहे, आपण सगळे नेहमी म्हणतो, सर्वे भवन्तु सुखिनः, सगळे सुखी राहू दे, एवढीच प्रार्थना करावी. आपण का वाईट चिंतावं कोणाची? म्हणून सर्वे सुखिना संतु किंवा सर्वे संतु सुखिनाच्या जागी स्व लावला असता, सर्व काढला असतं, स्व लावला असता ना त्या प्रार्थनेत, काय हरकत होती? मी एकटाच सुखी राहू दे, बाकी सगळे दुःखी राहू दे. पण नाही, सर्वे सुखिना संतु. आणि म्हणून त्याविषयी म्हटलं, दादा, पाप पुण्याच्या काय व्याख्या? आपल्यामुळं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येणं याच्या इतकं मोठं पुण्य नाही. आपल्यामुळं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद राहणं याच्या इतकं मोठं पुण्य नाही. आणि आपल्यामुळं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर पीडा दिसणं, दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येणं याच्या इतकं मोठं पाप नाही. मोठं पाप नाही. फार पाप पुण्याच्या नादी लागत बसू नका. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून सगळ्याच चांगलं करा.